नमस्कार. स्टार मराठी डेली न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. आंबेगाव तालुक्यात सध्या भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधत आंबेगाव तालुक्याचे खंदे शिवसेना नेते आणि लोकप्रिय जनसेवक श्री रमेश भाऊ शिवाजीराव येवले यांच्या वतीने तालुक्यातील हजारो भाविकांसाठी मोफत पंढरपूर यात्रा आयोजित करण्यात आली आहे. विठू माऊलीच्या दर्शनाची तीव्र आस असलेल्या आंबेगाव तालुक्यातील शेकडो वारकरी आणि माता भगिनींना घेऊन बसेसचा एक महाताफा पंढरीकडे रवाना झाला आहे. टाळ मृदुंगाचा गजर, विठू माऊलीचा जयघोष आणि चेहऱ्यावर भक्तीचा ओसंडून वाहणारा आनंद हे चित्र आहे आंबेगाव तालुक्यातील. निमित्त आहे जनसेवक रमेश भाऊ येवले यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य पंढरपूर यात्रेचे. अनेक गोरगरीब आणि वृद्ध भाविकांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा असते, मात्र आर्थिक परिस्थिती अभावी ते जाऊ शकत नाहीत. हीच अडचण ओळखून रमेश भाऊ येवले यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि स्वरा हॉलिडेज, मातोश्री व तृप्ती ट्रॅव्हल्स अशा अनेक बसेसचा मोठा ताफा थेट भाविकांच्या सेवेसाठी सज्ज केला. या यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्याच्या प्रसंगी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रमेश भाऊ येवले यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व भाविकांचे स्वागत केले, त्यांच्याशी संवाद साधला आणि प्रवासादरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा वसा घेतलेल्या रमेश भाऊंच्या या उपक्रमाचे संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून कौतुक होत आहे. निश्चितच राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण आणि भक्तीची सांगड घालत रमेश भाऊ येवले यांनी आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास सर्व वारकऱ्यांसाठी सुखकर ठरो हीच माऊलीचरणी प्रार्थना. पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज. बातमी आहे मंचर, पुणे येथून. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.